तुम्ही EMI वर वस्तू घेताय का किंवा घेण्याच्या तयारीत आहात तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या EMI वर घेतो, जसे की मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन वगैरे वगैरे. आयफोन तर आता ट्रेंडिंगमध्ये आहे. बरेचसे जण हे आयफोन हे EMI वर घेतात. मात्र या सगळ्यामुळे बँकिंग आणि फायनान्स कंपनीवर थकीत कर्जांची समस्या ही वाढत चालली आहे आणि यावर उपाय म्हणून RBI एक कठोर आणि नवीन नियम लागण्याच्या तयारीत आहे. तो कुठला हा जाणून घेऊया. उदाहरणार्थ तुम्ही एक मोबाईल EMI वर घेतलाय, त्याचे 2-3 हप्ते सुद्धा दिलेत, मात्र काही कारणास्तव पुढचा हप्ता हा तुम्हाला भरता आला नाही किंवा तो काही कारणास्तव स्किप झाला किंवा तुम्ही भरलाच नाही, तर आता डायरेक्टली रिमोटली तुमचा फोन हा लॉक केला जाणार आहे. मग ते कुठलंही प्रोडक्ट असो, टीव्ही, मशीन किंवा कार, हे रिमोटली लॉक केलं जाणार आहे. RBI हाच कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. RBI ने एक सॉफ्टवेअर ॲप लॉन्च केले, ज्याद्वारे तुमचा मोबाईल जर तुम्ही EMI भरला नाही तर तो लॉक केला जाईल. यामुळे छोट्या कर्जांच्या रकमेच्या वसुलीसाठी बँकांना याचा खूप फायदा होणार आहे आणि त्यामुळे जर जे कोणी EMI भरत नाही, हे कसं केलं जाणार आहे, जेव्हा तुम्ही मोबाईल घ्याल तर तेव्हा तुमचा IMEI नंबर हा नोंदवला जाईल. जी बँक किंवा जे फायनान्स कंपनी तुम्हाला कर्ज देणार आहे त्याकडे हा नंबर नोंदवला जाईल. कर्जदाता तुमचा मोबाईल नंबर ट्रॅक करेल, तो ट्रॅकिंग मोडवर टाकेल आणि त्यानंतर तुमचा सगळा मोबाईलचा डेटा त्यांच्याकडे जाईल. ते कुठलाही डेटा पाहू शकणार नाही, मात्र रिमोटली तुमचा मोबाईल त्यांच्याकडून लॉक केला जाईल. हे कधी होणार तर जेव्हा तुम्ही EMI भरणार नाही तेव्हा. याआधी तुमची सहमती घेतली जाईल, त्यानंतरच हे सगळं होणार आहे. त्याशिवाय कुठलाही मोबाईल लॉक केला जाणार नाही. भविष्यात जर हा नियम लागू झाला तर कर्ज देणाऱ्या कंपन्यांना वसुली करणं सोपं जाणार आहे. शिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारेल आणि जे कर्ज बुडवतायत त्यांची नाकेबंदी होईल, हे नक्कीच. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय आम्हाला कॉमेंट्समधून नक्की सांगा.